श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 असणार आहे. त्यानुसार 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाईल. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास मांडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात. या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे. तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तर रात्रेपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्री साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन कोजागरीत असे विचारते, म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात. या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागताकरता घरामध्ये, मंदिरामध्ये तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईल असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभते, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते. तसेच कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो, म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी अनेक उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती सुद्धा साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा. या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना आपल्याला ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. तसेच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला थोडासा पाणी शिंपडून घ्यायचं. मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढायचं आहे. तसेच आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे. तसेच आपला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची आहे. आवर्जून आपल्याला लक्ष्मीची पावलंही काढायची आहेत. एका पावलामध्ये आपल्याला हळद आणि एका पावलामध्ये आपल्याला कुंकू हे टाकायचं आहे. अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत. लाल फुलंही अर्पण करायचे. तशी श्रीहरी विष्णूंना आपल्याला हळद, चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं ही अर्पण करून घ्यायची आहेत. अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करायची आहे.
पूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवाही करू शकतात, कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतात, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आवर्जून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गोसेवा ही करायची आहे. त्याकरता सर्वात पहिली पोळी आपल्याला गायीकरता तयार करायचं आहे. पोळी तयार केल्यानंतर आपल्याला त्या पोळीवर चिमूटभर हळद लावायची. हळद लावल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा मजबूत होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच त्या पोळीवर आवर्जून आपल्याला थोडंसं तूप हे लावायचं आहे. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच त्या पोळीवर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो. तर अशी ही पोळी तयार केल्यानंतर आपल्याला गायीजवळ जायचं आहे. गायीजवळ जाताना आपल्याला एक तांब्याभर पाणी तसेच आरतीचं ताट घेऊन जायचं आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे. तिची आरती करून घ्यायची आहे. तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला आपल्याला ही पोळी खायला द्यायची आहे. असं म्हटलं जातं, जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला पाणी हे प्यायला द्यायचं आहे. गायीला पाणी पाजल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्रग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होण्यामध्ये मदत ही मिळत असते. किंवा तुम्ही अगदी हिरवा चारासुद्धा गायीला खायला देऊ शकता. जर तुमच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह कमकुवत असेल तर बुधवारच्या दिवशी येणाऱ्या या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला गायीला हिरवा चारा खायला द्यायचा आहे. गायीला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतला बुध ग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमताही वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गायीला अगदी गोड पोळी खायला देऊ शकतात किंवा हिरवा चारा खायला देऊ शकतात किंवा अगदी तुम्ही दोन्हीही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहेत. त्यानंतर तुम्हाला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना तुम्हाला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि त्याने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो व्यक्ती गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा इतरही तुमच्या मनातल्या कोणत्या इच्छा असतील त्या आपल्याला बोलायच्यात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. अतिशय उच्च कोटीची ही सेवा जी प्रत्येकाकडनं झालीच पाहिजे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.